सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मंडळी आज असं गुढीपाडवो. सर्वप्रथम तुमका सगळ्यांका माझ्याकडनं नूतन वर्षाच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होता. तर मंडळी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी माणसाचा आजचा सण असा. मराठी माणूस तो म्हणजे गुढीपाडव्याचाच आपला नवीन वर्ष सुरुवात करता. तर मंडळी आपलं गुढीपाडवा जो असा तो सनातन धर्माच्या परंपरेक जपणारा असा. त्यासोबतच प्रत्येक मराठी माणसाचा आज स्वाभिमानाचा दिवस असा. तर मंडळी आजच्या या गुढीपाडव्याच्या क्षणी प्रत्येकजण काय ना काहीतरी एखादा व्यक्ती नवीन कामाक उद्योगाक सुरुवात करता, एखाद्या वेळेस नवीन वस्तू घेता, कारण की आजचा दिवस खूप शुभ मानलो जाता. तर मंडळी आज आपण बघतलो की कोकणात कशा पद्धतीने गुढी उभारली जाता आणि आजच्या या नवीन वर्षाची आम्ही सुरुवात कशी करतो तर नक्की बघा. चला तर मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी आज प्रत्येक मराठी माणसाच्या दारात गुढी उभी असतली. एक काहीतरी नवीन आशा, नवीन उमेद घेऊन हीच आपली मराठी माणसाची खरी ओळख असा. तर मंडळी आज प्रत्येक माणूस एका नवी उमेदीन, नव्या संघर्षाने, नव्या जिद्दीन त्याचा नवीन वर्षाची नवीन दिवस हे सुरुवात करतलो हा. काही ना काहीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात जा वाईट गोष्टी असतात ते सुटान जाऊ नये आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामींच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद राहू नये ही स्वामींचरणी प्रार्थना करताय. तर आता सगळ्यात आधी गुढीसाठी महत्त्वाचं असतं त्या म्हणजे कलश सजवणं. तर आपण पितळ्याचा जो कलश असतो तो सजवून घेतलो. तर चला तुमका दाखवते कशा प्रकारे सजवलं जातं तो, आणि तुम्ही नक्की या व्हिडिओमार्फत आमच्या परिवाराच्या गुढीपाडव्याच्या या छोट्याशा गुढी उभारतलो त्या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. तर घरचा जो अंगण असा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला जाता. जर खळ्यामध्ये शेण असला तर सकाळ सकाळी शेण सारायला जाता. तर आमचं कोबं असल्यामुळे आम्ही स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंब्याची टाळ. प्रत्येक शुभ कार्य काय ना काहीतरी सुरुवात करूची असली तर आंब्याचं टाळ खूप म्हणजे खूप अत्यंत गरजेचं असता. तर मंडळी ह्यो पितळेचो कलश असा तो पितांबरीने मी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर हेकाना ढवळोसो चुनो काढूचा लागता अशा प्रकारे. उभं करू व्हिडिओ आता. तर आपलं कलशना व्यवस्थित रंगवून झालेलो हा. तर ह्याच्यावरती ना स्वस्तिक किंवा हळद पिंजऱ्याची जी बोटं अशी काढूची लागतात आणि तो सजवचं लागता. त्यानंतर आंब्याचं टाळ होणार नको. परत अशा अजून खूप काही भागांमध्ये ना खरं तर निंबाचं जे पान असतं ना त्या पण लायला जाता किंवा साखरेचे ते गोळे वगैरे करून. आम्ही बघूया काय काय लायतं होता. तर आता हे सुकत ठेवू. चुनो सुकल्यानंतर ह्याच्यावरती परत बुटा काढू करूयात. तर थोड्याशा उन्हामध्ये ना कलश सुकट ठेवलेला असं आपण जरा वाळा नेतो म्हणजे तो चुनो व्यवस्थित दिसतलो त्याच्यावरती. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. तर मंडळी आता बाकीची जी तयारी होती ती चालूच असा. त्यासोबतच आपला गुढी हार करूचो आणि देवांका सुद्धा. तर काल पप्पाने गोंडे घेऊन इलेले होते पिवळ्या कलरचे आणि केशरी कलरचे आणि आंब्याचे टाळ असतच. तर आता आपण हार करून घेऊया. कारण की विकत आणण्यापेक्षा स्वतः हार केलेलं बरं. तर आंब्याचं पान घेतलंय. योग तांबडो योग पिवळो घाल. हार गोंड्यात घालते तर दाखव. तर मंडळी कलश आपलं सुकलेलं असं व्यवस्थित ते काय आता हळद आणि कुंकून आपण रंगवून घेऊया. तर बुटा पण काढली जातात पण आपण स्वस्तिक काढूया. ते काय एका बाजूक स्वस्तिक ह्या शुभ कार्याक आपण काढला जाता. तर चला मग.
तर सगळ्यात आधी कलशावर स्वस्तिक काढून आम्ही कलश रंगावूक सुरुवात केलं आहे. तर हळद कुंकूचं मी वापर केलेला आहे कलश रंगवण्यासाठी. पहिल्यांदा कुंकान मी कलश काढून घेतले, त्यानंतर हळद आणि कुंकू दोन्हीची छोटी छोटी बोटा करून मला लावची होती टिपके डिझाईनसाठी. गो त्याचं ना गुरुजींका टाकूया बघी बघ गाणं टाकतलं. तर मंडळी आपलं कलश रंगवून झालेलं असं तुम्ही बघू शकताय सुंदर अशा प्रकारे. आता इथून पुढची जी प्रक्रिया असते ती आपण बघून घेऊया. मंडळी सण उठला का काय ना काहीतरी चांगलं पदार्थ करू तर कोकणात प्रामुख्याने तांदळाचं पीक घेतल्यामुळे आज सृष्टी आमचा घावणे पण काढता. कसं मारू बरोबर गो कलर हा गो कसं करतो घरी पोळा काही कसलं मी नाही तो. तर छान असं आम्ही ना दाराकच गोंड्यांचा तोरण करून लायलेला हा पप्पाने केला नाही ह्या तोरणचा असा आता. तरडे गुढीची आमची तयारी चालू असा. सगळे हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. तर मंडळी आपण हार जो केलो ना तो पहिल्यांदा तुळशीत घालून घेऊया. पप्पाला शुभेच्छा. त्यांची गुढी उभारून झालेली असा. झाला ना आता उपार वगैरे दाखव ना. तर आबा सांगता दोन शब्द बोल. वर्षाच्या नवीन वर्षाचा गुढीपुंजवत्याच्या शुभेच्छा. आणि वर्षात एक काम करतो वर्षा असाच कायमचा ह्या गुढीचा. आणि नवीन वर्ष ह्या समजला. हा तर मंडळी आता मी गुढीच्या पूजनाची तयारी करतो. काकांना बांबू वगैरे घेऊन येलेला असता, त्यासोबतच आंब्याचं टाळ सुद्धा. तर ह्या गुढीचं यंदाच्या वर्षीचं आमचं वस्त्र असतं आणि आंब्याचं टाळ सुद्धा बांधलं जातं आणि कलश. तर चला मग सुरुवात करूया. गावात तर आताच गुढी उभारलेली असा आमची. आणि सखी तडे सखी गप शांत. तर पत्र असल्यामुळे ना ती वर जाऊ शकणार नाही, त्याच्यामुळे आम्ही अशाच प्रकारे बांधतो. आपण आता जुन्या घराकडची पण गुढी बघू जाऊया थोड्या वेळान. सखी काय झालं, शांत बस, ग बस. तर मम्मी आणि आत्ताच पाया पडतात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांका शुभेच्छा दिल्याने मम्मीने आता जेवणाच्या तयारी लागतं. तर आमच्या गुढीचं जर पूजन झालेलं असा
तर आता थोड्या वेळातच आपण जेवणाची सगळीची तयारी असते ती करू, कारण की वाडी दाखवायची लागतात. आजच्या दिवशी पण आज आमचं वाडी दाखवलेलं हा. तर चला मग बघूया आज वाडी काय काय केलं होतं. तर आता गुढी आमची पूजलेली असा तिसर गुढीचा आशीर्वाद वगैरे घेऊन पूजा वगैरे करून आता आपण जुन्या घराकडे जाऊया. बघूया तिसरचं पूजन झालं असताना, कारण की आता वेळ पण झालेला असा. तर जुन्या घरातली पण गुढी आत्ताच उभारतात चालू आणि मस्त उंच गेलेली आणि भारी वाटता. तर मंडळी आता काही वाडीतल्या गुढींच्या पाया पडा नेले. तर आज आता मी संजय काकांच्या गुढीकडे येईल आहे. तर इतकी मस्त वाटतं आणि निसर्गाच्या पूर्ण हिरव्याभऱ्या वातावरणात आपली गुढी उभारलेली असा ही जुन्या घराकडसून डायरेक्ट हडे येईल आहे. तर पुन्हा एकदा तुमका सगळ्यांका मी गुढीपाडव्याची शुभेच्छा देते. स्वामींची कृपा तुमच्यावर कायमची असो. तर आता घराकडे जाणे नैवेद्यासाठी बघूया आज काय काय जेवणात मेजवानी असं ती सकाळी काकीन गहूने तर काढलेलं आहे. तर चला मग आता घराकडे जाऊन बघूया. गुढीपाडव्या एक वाडी दाखवची असता. तर आई आणि आजू दोघं वाडी दाखवलेलं. तर गोडो भात केलेला असा. रडे मम्मी पुरी करून घेता. ह्यो गोडो भात केलेला हा. साधं पण केलं श्रीखंड हाताला. तर पेढीकडे वाडी दाखवली जाता. आईन सगळे जिन्नूस घातल्या नसत. पुरी श्रीखंड सामारा गोड भात पांढरो भात पणा आणि बटाट्याची भाजी सोडाच्या पाणी. गुढी एक पण दाखव एक वाडी एक तुळशीक आणि एक गुढी एक. वाईट पाणी घाल मीठ टाक. ते आपल्या बापाचीच घातल्या आज्या. मग तुझं बापूच आमका घालतो. हा आता कसली उंची. तर आजही पूर्वजांचे जे वाडे असतात ना ते वाडी असतात ते प्रत्येक एका दाखवचे लागतात. आणि आज तुळशीक आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी केक वाडी दाखवची लागतात. ते 2 शेवड्याच्या खोल्यांवरती वाडी ठेवले जातात. होय म्हणजे तुम्ही एक करा ज्याचा चुली ती एक. चुलीक एक आणि बाकी सगळ्यांका एक. तर पप्पा घेऊन जातात. आई ही एक जी असतात ती गॅसवरती ठेवलेली आहे चुलीक. तर आजपासून आपला नवीन वर्ष सुरू झाला. तर नवीन वर्षातलं यंदाच्या वर्षातलं सगळ्यात पहिलं सण म्हणजे आपलं गुढीपाडवं. आता जे सण असतात ते चालू जातले. तर आता सण डायरेक्ट अक्षय तृतीया, त्याच्यानंतर मग नागपंचमी, नंतर आपली गणेश चतुर्थी, यंदा दिवाळी लवकर असा. तर आता सणांका सुरुवात झालेली असा. आई आता गुढी एक वाडी दाखवता. तुळशीची एकदी आता गुढीत पाणी सोड. तरी तुळशीची वाडी. तर मंडळी आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटतो. तर 4-4:30च्या दरम्यान जी गुढी उभारलेली असताना ती संध्याकाळी उतरूची लागता. तर आता आम्ही पण थोड्या वेळातच काका आणि पप्पा मिळान गुढी उतरतले आहेत. तर आता आमची गुढी उतरल्याने संध्याकाळी उतरूची लागता गुढी. चला तर मंडळी भेटा एका नवीन दिवसाची सुरुवाती एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा.